आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण भाऊ, काय सांगाल, नेमका विधान परिषदेत काय प्रकरण घडला शिवीगाळीवर? विधान परिषदेच्या इतिहासामध्ये विधिमंडळाच्या परंपरेला काळिमा फासणारी गोष्ट राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। खरं म्हणजे राहुल गांधी यांनी हिंदू समाज हिंसक आहे, समाजावर टीका केल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले आणि अशा वेळेला प्रसाद लाड ही भूमिका मांडत होते आणि विरोधी पक्ष नेत्यांची हमरीतुमरी झाली। इथपर्यंत ठीक होतं, परंतु त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांचा तोल सुटला। का वैफल्य आले मला माहित नाही। त्यातनं त्यांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्या, ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परंपरेला त्या ठिकाणी काळिमा लावणार आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भात सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि जोपर्यंत त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत सभागृहाच्या कामकाजाबाबत त्या ठिकाणी आम्ही विचार करणार नाही। अंबादास दानवे एक संविधानिक पदावर आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, स्वतः उपसभापती एक महिला आहेत, अनेक महिला आमदार देखील तिथे उपस्थित होतात। महिलांसमोर अशी भाषा वापरणं कितपत नाही, एकदम असभ्यपणाचं लक्षण आहे। कारण सभापती महिला बसलेत, सभागृहामध्ये महिला आहेत, एका बाजूला हे राज्य सरकार महिलांच्या बाबतीत क्रांतिकारी निर्णय घेत आहे। महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचं आम्ही नाव सांगतो, अहिल्याबाई होळकरचं, अहिल्यादेवींचं नाव सांगतो आणि त्याच महाराष्ट्रात आज जर अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्याचं वर्तन असेल तर यावरून त्यांची पातळी किती घसरली हे लक्षात येतं। याची किंमत त्यांना मोजावी लागेल। महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। प्रवीण भाऊ, शेवटचा प्रश्न, जर अंबादास दानवे यांनी राजीनामा दिला नाही तर भाजप आणि महायुतीची पुढची भूमिका काय? नाही, आम्ही रस्त्यावरही आक्रमक होऊ, सभागृहात आक्रमक होऊ, त्यांना माफी मागावी लागेल, त्यांचा राजीनामा आम्ही मागणार म्हणजे मागणार। धन्यवाद भाऊ आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आपला राजीनामा द्यावा लागेल आणि तशी भूमिका आम्ही घेऊ आणि तशी मागणी देखील आम्ही करू, असा प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।